रोज रात्री माझे पती माझ्या मुलींच्या खोलीत जायचे आणि आतून गेट बंद करायचे. पण आत गेल्यावर खोलीतून रडण्याचा आवाज यायचा. मला आश्चर्य वाटले आणि मी गेट ठोठावल्यावर माझा नवरा म्हणाला, जा, मी त्यांची परीक्षेची तयारी करत आहे. मी रात्रभर माझ्या नवऱ्याची वाट पाहायचे, पण सकाळी जेव्हा ते खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पण माझ्या दोन्ही मुली लंगडत चालत होत्या. त्यांचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी एक दिवस त्यांच्या खोलीत लपले. थोडा वेळ निघून गेला आणि त्या खोलीत जे काही घडले ते पाहून मला आश्चर्य वाटले. देव हा दिवस कोणालाही दाखवू नये. माझे पती आणि माझ्या मुली. माझे नाव संपदा आहे. मी 33 वर्षाची होते. माझा रंग खूप गडद होता. इतका गडद होता की मला लग्न ठरवता येत नव्हते. जो कोणी मला पाहायला यायचा तो मला पाहताच नाकारायचा. पुन्हा पुन्हा नाकारल्याचं दुःख सहन करून मी आतून तुटून पडले. मी माझ्या आईवडिलांवर ओझे बनत चालले आहे असे मला वाटू लागले. माझ्या आईवडिलांनी मला कधीच मी त्यांच्यावर ओझं असल्याची जाणीव करून दिली नसली तरी आता मी आतून तुटायला लागले होते. माझ्या आईवडिलांना माझ्यासाठी अविवाहित मुलगा मिळायचा, पण माझे रूप पाहता माझ्यासाठी 4-5 मुलांचा बाप किंवा घटस्फोटित पुरुष किंवा म्हाताऱ्या माणसाशी नाती येत होतं. मी अशा व्यक्तीशी लग्न करावे असे माझ्या वडिलांना वाटत नव्हते. ते म्हणाले, आमची मुलगी आमच्यासाठी ओझं नाही, त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचे लग्न तेव्हाच करू जेव्हा आमच्या मुलीला चांगले संबंध येतील. पण हळूहळू मी मोठी होत होते आणि माझ्या चेहऱ्यावर वय स्पष्ट दिसत होते. आता लोकांनी माझ्या आईवडिलांना त्यांच्या मुलीचे लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. तुमची मुलगी मोठ्या चांगल्या गोष्टीच्या शोधात घरी बसून वृद्ध होईल, अशी नाती भविष्यात सापडणार नाहीत. लोकांचे मत लक्षात घेऊन माझ्या पालकांनी मुली आणि एक मुलगा असलेले नाते स्वीकारले. माझे वडील खूप साधे माणूस होते. त्यांना कोणीतरी या नात्याबद्दल सांगितले होते. आता माझ्या आईवडिलांना भीती वाटत होती की त्यांच्या मुलीला भविष्यात आणखी वाईट संबंधांना सामोरे जावे लागेल. ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांना या नात्याबद्दल सांगितले ती माझ्या वडिलांच्या ओळखीची व्यक्ती होती. त्या मुलाचा फोटोही त्यांनी माझ्या वडिलांना दाखवला. माझ्या वडिलांनी त्याला पाहताच तो मुलगा पसंत केला, कारण तो मुलगा गोरा, हुशार होता आणि त्याच्याकडे बघून तो 3 मुलांचा बाप आहे असे वाटत नव्हते. सध्या माझ्या वडिलांनी या नात्याला होकार दिला आहे. आता माझा फोटोही पोरांच्या घरी पाठवला होता. त्यालाही मी आवडले. अशा प्रकारे माझे लग्न अगदी साधेपणाने झाले आणि निघून गेल्यावर मी माझ्या सासरच्या घरी गेले. पण लग्नाच्या काही दिवस आधी मी एक गोष्ट लक्षात घेतली होती. माझे कुटुंबीय खूप अस्वस्थ दिसत होते आणि मला त्यांच्या डोळ्यातील अश्रूही दिसत होते. आई बाबा म्हणाले की जर तू तुझ्या सासरच्या घरी जात आहे तर घर नेहमी सोबत ठेव आणि कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याच्या घरी राहण्याचा विचार कर. मला माझ्या कुटुंबाचा सल्ला आणि त्यांना काय म्हणायचे आहे ते समजले. लग्नानंतर मी माझ्या सासरच्या घरी गेले तेव्हा मला माझ्या नवऱ्याची मुले दिसली. 3 मुलं जवळपास निरागस होती. मला खूप आश्चर्य वाटले. 2 मुली खूप सुंदर होत्या आणि मुलगा तो खूप विचित्र प्रकार होता. उन्हाळ मुलाप्रमाणेच त्याने कानात बाली घातल्या होत्या. मला वाटले की कदाचित आजकाल हा ट्रेड असेल. माझी सासूही जिवंत होती, पण एक विचित्र गोष्ट होती की जेव्हा माझे नाते निश्चित झाले तेव्हा ही गोष्ट फक्त खटकली. माझ्या नवऱ्याची आई हयात असताना ती मला भेटायला माझ्या घरी का आली नाही? माझी सासू खूप धोकादायक दिसत होती. ती खूप भांडण करणारी बाई दिसत होती. यामुळे भविष्यात माझे जीवन कठीण होईल. मला माझ्या खोलीत पाठवले. माझे पती तिथे आले. तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलला. मला माझा नवरा आवडला. त्याला मोठी मुले असूनही तो मुलांसाठी वडिलांसारखा अजिबात दिसत नव्हता. मग मला माझा नवरा आवडला. त्यामुळे मी माझ्या सासरच्या इतर कोणत्याही नात्याकडे फारसे लक्ष दिले नाही. नुसता विचार केला की माझा नवरा चांगला आहे, मग मी इतर कोणाची काळजी का करू? पण मला एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले की माझ्या नवऱ्याचे वय 45च्या आसपास असेल, पण त्याची मुले ज्यांचे वय 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान होते, मुली 24-25 वर्षाच्या आणि मुलगा 28 वर्षाचा दिसत होता. मग हे कसं शक्य आहे? इथे आल्यावर खूप गोंधळल्यासारखं वाटत होतं. माझे मन सगळीकडे धावत होते. काही वेळाने माझे पती माझ्याशी बोलून खोलीतून निघून गेले. माझी सासू आणि माझ्या सावत्र मुली खोलीच्या आत आल्या. माझ्या सावत्र मुलींना पाहून मला खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी मला आई म्हणायला सुरुवात केली. मला खूप विचित्र वाटले. त्यानंतर माझ्या सासूबाई म्हणू लागल्या, चला मुली, तुम्ही खोलीतून बाहेर या, मला माझ्या सुनेशी बोलायचं आहे. ही बाई दिसायला खूप विचित्र होती. लठ्ठ आणि लाल ओठ असलेली. या बाईला सुपारी खाण्याची सवय आहे असे वाटत होते. तिने मला सांगितले की मला या घरात कधीही कोणतीही अडचण येणार नाही. तू या मुलींकडे बघत आहेस, त्यांच्या लहानपणीच त्यांची आई त्यांच्यापासून दूर गेली होती. मुलगा खूप काळजीत पडला होता.
आम्ही त्याला समजावून सांगितले की त्याने पुन्हा लग्न करावे. पुन्हा लग्न केल्याने त्याला चांगला जोडीदार मिळेल आणि त्याच्या मुलांना मातृप्रेम मिळेल. आतापासून तू या मुलांची आई आहेस. त्या बाईने माझ्यावर प्रेम केले. जणू मी तुझी सून नसून मुलगी आहे. मी आनंदी होते. माझ्या सासऱ्याच्या घरी सगळे चांगले होते, पण माझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करावं लागलं. तेव्हा मला एका गोष्टीचा विचार करायला भाग पाडलं. त्याला आपल्या मुलांना मातृप्रेम द्यायचे होते. मग जेव्हा त्याची पत्नी आपल्या मुलांना सोडून लहानपणीच मरण पावली, तेव्हा त्याने पुन्हा लग्न का केले नाही? आता मुलं स्वतः लग्नायोग्य होती. मग त्याने पुन्हा लग्न का केलं? माझे मन गोंधळून जात होते. पण मला वाटले की हळूहळू मला माझ्या सासरच्या गोष्टी समजतील. माझ्या सासूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मग ती माझ्या खोलीतून निघून गेली. आणि माझ्या सासू गेल्यानंतर माझा नवरा पुन्हा खोलीत आला आणि मला विचारले की तुला माझी मुलगी आणि माझा मुलगा कसा वाटला? त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. माझ्या आईची पण काळजी घे. मी म्हणाले, तुझी मुलं इतकी लहान नाही आहेत आणि तू त्यांचा बाप वाटत नाहीस, याचं मला फार आश्चर्य वाटतं. माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला. तो म्हणाला, फक्त तूच नाही तर सगळेच लोक मला हे प्रश्न विचारतात, कारण मी खूप हँडसम वाटतो. माझे पती हसले आणि मला म्हणाले, बरं, मी माझ्या पतीसोबत आनंदी होते. त्याने मला सांगितले की तो सुरुवातीपासूनच स्वतःची खूप काळजी घेतो. तो जिम देखील करतो आणि त्याने जवळजवळ संपूर्ण आयुष्य जिम करण्यात घालवले आहे. म्हणूनच तो इतका देखणा दिसतो. जे लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देतात ते लवकर वृद्ध होत नाही. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी खूप प्रभावित झाले. माझे पती म्हणाले, मी तुलाही सुरक्षित ठेवीन. कालांतराने तू म्हातारी होण्याऐवजी अधिक सुंदर होशील. मी माझ्या नवऱ्याला विचारले की मी सुंदर कशी असू शकते? मी म्हणाले, मी गडद आहे. तू एक गोरा माणूस आहे. माझा नवरा म्हणाला, असे बोलू नकोस. मला तू खूप आवडतेस. गोरा माणूस आणि काळामध्ये काय फरक आहे? माणसाचे चारित्र्य चांगले असले पाहिजे. त्याचे प्रेमळ शब्द ऐकून मला आनंद झाला. हळूहळू माझे पती माझ्याजवळ येऊ लागले. त्याचा सहवास मिळाल्याने मला खूप आनंद झाला. माझ्या लग्नाची आशा सोडलेली मी नवऱ्याचा सहवास मिळाल्याने पुन्हा जिवंत झाले. माझ्या नवऱ्याला तरुणाचा उत्साह होता. मला माझ्या पतीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. त्याने मला आनंद दिला. काही वेळाने माझ्या नवऱ्याला झोप लागली होती, पण माझ्या डोळ्यांना झोप का येत नव्हती हे मला कळत नाही. माझ्या सासरची माणसं माझ्या मनात परत परत फिरत होती. मी विचार करू लागले की माझ्या नवऱ्याच्या मुली पण सुंदर आहेत. माझा नवरा तरुण दिसतो, पण त्याच्या आत नक्कीच काहीतरी आजार आहे, काही समस्या आहे, ज्यावरून एखाद्याचे वय ओळखता येते. परंतु माझे पती सर्व बाबतीत अगदी तरुण दिसत होते. तो खूप सक्रिय होता. त्याच्या शरीरात कोणताही रोग नव्हता. सध्या माझ्या पतीचे दुसरे लग्न आहे. पहिल्यांदा लग्न झालं तेव्हा तो किती सुंदर आणि तरुण दिसत होता असेल. सध्या तरी मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आता मला माझ्या सासरच्यांवर लक्ष केंद्रित करायचे होते. ती एक स्वप्नवत रात्र होती जी मी घालवली. सकाळ झाली तेव्हा दारावर थाप पडली. मी दार उघडले तेव्हा माझी सासू दारात उभी होती आणि तिच्या हातात एक मोठा ट्रे होता आणि तिने माझ्यासाठी रूममध्ये नाश्ता आणला होता. मी म्हणाले, काळजी करण्याची काय गरज होती? फ्रेश झाल्यावर मी स्वतः स्वयंपाकघरात आले असते. माझी सासू म्हणाली, अरे नाही नाही, मला माझ्या सुनेला स्वयंपाकघरातलं काम इतक्या लवकर करायला लावायचे नाही. माझे पती पण उठले आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. मी मोहनला सांगितले की आज आमच्या लग्नाचा पहिला दिवस आहे. आज आपण कुठेतरी बाहेर जाऊ. मोहन म्हणाला, सांग कुठे जायचं? मी म्हणाले की मला आधी माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे आहे. माझे म्हणणे ऐकून माझे पती मोहन म्हणू लागले की कदाचित तुला माहीत नसेल की तुझ्या आईवडिलांनी तुला सांगितले नाही की तू तुझ्या आईवडिलांच्या घरी कधीच कुणाला भेटू शकत नाहीस. हे ऐकून मी हैराण झाले. मला वाटलं मोहन मस्करी करत असेल. मी म्हणाले, हे होऊ शकत नाही. मोहन बोलू लागला की असं आहे, तुझं इथं लग्न झालं आहे, त्यामुळे तू तुझ्या नातेवाईकांशी किंवा आईवडिलांशी कसला तरी संपर्क ठेवणार नाहीस आणि ही अट आम्ही लग्नाआधीच ठेवली होती. आता मला सगळं समजलं. लग्नाच्या काही दिवस आधी माझे कुटुंबीय इतके का काळजीत होते आणि मला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू का आले? माझ्या जाण्यावरही माझ्या घरातील सर्व सदस्य खूप रडत होते आणि त्यांच्या संवादातून ते मला सांगण्याचा प्रयत्न करत होते की आता आमचे आणि तुझ्यातील सर्व संबंध संपले आहेत. ही अट का ठेवली हे मला समजत नव्हते. आणि आता ही अट ठेवली असेल तर ती कोणी ठेवली होती? माझे आई वडील की माझे पती? मी माझ्या पतीकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की तुझे लग्न कुठेही होत नसल्याने मी तुझ्याशी या अटीवर लग्न केले आहे आणि तुझ्या घरच्यांनी माझी ही अट सहज आणि आनंदाने मान्य केली आहे. तिथे हे ऐकून मन दुखावलं. पण नंतर काही वेळाने मोहनच्या मोबाईलवर कोणाचे तरी कॉल येऊ लागले.
फोनवर कोणाशी तरी बोलत असताना तो म्हणू लागला की जेव्हा नातं ठरलं तेव्हा आमची ही अट पक्की झाली होती. मला समजले की फोन माझ्या घरून आला असावा. मी मोहन समोर उभी राहिले. मी म्हणाले, प्लीज मला एकदा माझ्या घरच्यांशी बोलायला लाव. माझ्याकडे पाहिलं. कॉलवर सांगितले की आज नंतर माझ्या मोबाईलवर कोणीही कॉल करू नये. तुम्ही पुन्हा फोन केलात तर मी तुमच्या मुलीला घटस्फोट देईन आणि तुमच्या घरी पाठवीन, असे बोलून त्याने फोन कट केला. मी म्हणाले, तू असं का केलंस? मी भेटायला जाऊ शकत नाही, पण फोनवर बोलू शकते ना. मोहन म्हणाला, तुझे घरचे लोकही मला सांगत होते की आमची अट होती की लग्नानंतर तू तुझ्या घरच्यांना भेटणार नाहीस, पण आपण एकमेकांशी फोनवर बोलू शकतो ना. मी खूप विनवणी करून हे बोलले, पण मोहन रागाने बोलू लागला की सर्व प्रकारचे कॉन्टॅक्ट राखले नाही तर बोलता येणार नाही. हे तुझे आईवडील कसे विसरले? माझ्या नकारावर त्याचा आक्षेप नसावा. जर त्या लोकांना आपल्या मुलीला आनंदी पाहायचे असेल तर त्यांनी आपल्या घरी शांतपणे बसावे आणि तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नये. हे त्याच्यासाठी चांगले आहे. मोहनचे हे रूप पाहून मी घाबरले. यामध्ये मोहन म्हणाला, माझ्या घरी आई आहे, माझ्या मुली आणि एक मुलगा आहे. तू सर्वांसोबत राहा आणि त्यांची काळजी घे, ही तुझी जबाबदारी आहे. आता मी म्हटलं की बायकोचं कर्तव्य आहे ते सगळं करायला मी तयार आहे, पण मुलीला तिच्या आईवडिलांशी वेगळीच ओढ असते आणि तिची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही. कृपया मला एकदा माझ्या आईवडिलांशी बोलायला लाव. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही आणि आज नंतर कधीच त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणार नाही. तुम्ही त्यांच्याशी अशा पद्धतीने बोललात आणि त्यांचे मन दुःखी झाले असेल. मोहनने माझे काही ऐकले नाही आणि मी रडत माझ्या खोलीत आले. रडल्यामुळे माझी अवस्था वाईट झाली होती. हे माझ्यासोबत पहिल्याच दिवशी घडलं. मग भविष्यात हे लोक माझ्यासोबत काय करणार? काही वेळाने मोहन पुन्हा खोलीत आला आणि मला गप्प करू लागला. तो म्हणाला, हे बघ, काळजी करू नकोस. मी तुला तुझ्या पालकांशी बोलायला लावतो आणि तुला भेटायलाही लावतो. बघ, आता नाही, योग्य वेळ आली की सगळं ठीक होईल. मग मी तुला भेटायला घेऊन जाईल. मी मोहनला म्हणाले, पण हे कधी होणार? तो म्हणाला, योग्य वेळ आल्यावर होईल आणि बघ, मी स्वतः तुला घेऊन जाईन. फक्त माझ्या कुटुंबाची काळजी घे. मला काही कामासाठी बाहेर जावे लागेल, ते महत्त्वाचे काम आहे, असे म्हणत मोहन घराबाहेर पडला. मोहन गेल्यानंतर काही वेळाने माझ्या सासूबाई माझ्याजवळ येऊन बसल्या आणि माझ्याशी बोलू लागल्या. काही वेळाने माझे पती त्यांच्या मोठ्या मुलीला म्हणू लागले, जा, तुझ्या आईने रडून स्वतःचे वाईट केले आहे. तिला डोकेदुखी असेल म्हणून तिच्यासाठी 1 कप चहा बनव. माझ्या नवऱ्याची मोठी मुलगी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. दुसरीही तिच्या मागे लागली. मी हताशपणे नाकारले की मी नुकताच नाश्ता केला आहे. मी सध्या चहा पिण्याच्या मनस्थितीत नाही, पण तिने जबरदस्तीने माझ्यासाठी चहा बनवला आणि तिने मला चहाचा कप दिला आणि म्हणाली, हा चहा प्या. मी नकार देत राहिले कारण मला काही खावेसे वाटत नव्हते. मग मी विचार केला की आज माझ्या सासरच्या घरी पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी सासरच्यांनी माझ्यावर रागावू नये असे मला वाटत होते. त्यामुळे मी जास्त आग्रह न करता 1 कप चहा घेतला. पण चहाचा कप ओठावर ठेवताच मला चहातून एक विचित्र अनुभूती येऊ लागली. बिघडलेल्या दुधाचा चहा केल्यासारखा वाटला. मी म्हणाले, आतून कसला विचित्र वास येतोय चहाचा. माझी सासू म्हणाली, नाही बेटा, आम्ही तुला वाईट चहा कसा प्यायला लावू? हे दूध फ्रीजमध्ये उघडे ठेवले असावे आणि त्या दुधात काही खाद्यपदार्थ किंवा पेयाचा वास आला असावा. तेवढ्यात माझ्या नवऱ्याची धाकटी मुलगी आली. ती म्हणाली की आमच्या घरचा चहा संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. प्रत्येकजण आमच्या चहाची प्रशंसा करतो आणि तुम्ही म्हणत आहात की चहाला वाईट वास येतो. इतक्या गोष्टी ऐकून मी स्वतःला चहा पिण्यास भाग पाडले. चहा प्यायले तेव्हा खरंच छान वाटले, पण त्यात काही औषधाचा वासही आला. सगळे मला चहा पिताना बघू लागले, जणू मी चहा नाही तर औषध पित आहे. मी चहाचा कप संपवताच सगळेजण माझ्याकडे बघत होते, जणू काही मला होणार आहे. सर्व माझ्या खोलीतून निघून गेले होते, पण माझे डोके जड होऊ लागले. मी माझ्या पतीच्या मोठ्या मुलीचे नाव महिमा असे म्हटले. तिने माझा आवाज ऐकला, पण माझा आवाज ऐकूनही ती खोलीत आली नाही. मला असे वाटले की संपूर्ण खोली वर्तुळात फिरत आहे. मी पलंगावर आडवी झाले, डोळे मिटले आणि मग मला कळेना काय झाले. रात्रीचे 9 वाजले होते तेव्हा माझे डोळे उघडले. खोलीत काहीच हालचाल होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. खोलीचा दरवाजाही बंद होता. एक विचित्र शांतता होती, पण बेडवरून खाली उतरताच मला अचानक अशक्तपणा जाणवू लागला. मलाही चक्कर येऊ लागली. मलाही माझ्या पोटात दुखू लागले. मला काय होत होतं? मी विचार करण्याचा प्रयत्न करू लागले. मला आठवले की सकाळी 9 वाजता मी चहा घेतला होता आणि त्यानंतरच मी झोपायला गेले.
आणि आत्ता रात्र झाली होती. माझे डोळे उघडले. मी इतका वेळ झोपली होते. असे काय झाले असेल? आज लग्नाचा पहिला दिवस होता आणि तो दिवस मी माझ्या सासरच्या घरी झोपून काढला. मी उठून माझ्या खोलीतील लाईट चालू करणारच होते, तेव्हा कोणीतरी मला ओढले आणि पकडले. त्याने मला ओढले आणि दुसऱ्या खोलीत नेले. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीने मला पकडले होते. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला. मला हे समजत नव्हते की मला असा पकडून ठेवणारा हा माणूस कोण आहे. हे माणसाचे हात आहेत असे मला हाताच्या अनुभूतीवरूनच जाणवत होते. हे हात माझ्या नवऱ्याचे नाहीत हे मला कळत होते. मी त्याला जोरात ढकलले आणि मी त्या खोलीतून पळत माझ्या खोलीत पोहोचले. माहीत नाही तो माणूस कोण होता. तो माझ्याशी असं का करत होता. मला माझ्या सासरच्या घरी काही बरं वाटत नव्हतं. हवेलीसारखे बांधलेले खूप मोठे घर होते. माझी खोली सोडून मी घर पूर्ण पाहिले नव्हते. आता मला या घरात भीती वाटू लागली. मी माझ्या खोलीत आले कारण मी माझी खोली चांगली ओळखली होती आणि त्यानंतर मला स्वयंपाकघरात जाण्याचा मार्ग माहीत होता. माझ्या खोलीत कोणीतरी येताना ऐकले तेव्हा बाथरूम माझ्या खोलीला जोडलेले होते. समोर मोहन हसत उभा असलेला मला दिसला. त्याने माझ्याकडे बघितले आणि विचारले, काय झाले तुला? एवढी का घाबरतेस? मी विचारले, कुठं गेला होतास? पण मी खूप घाबरले होते. बरं, माझ्याशिवाय माझ्या घरी कोण येणार? हे संपूर्ण घर माझं आहे. माझ्या मुली, माझी आई आणि माझा मुलगाही या घरात राहतात. मुलगा दिवसभर कामावर असतो, रात्री फक्त झोपायला घरी येतो आणि तोही रात्री 11च्या आधी. आता 10:30 झाले आहे, म्हणूनच मी तुला पकडले होते. मी बोलले, तू होतास तर मला का नाही सांगितलेस? तू माझं तोंड का बंद ठेवलंस? तुला माहीत आहे का, मी खूप घाबरले. हे ऐकून माझा नवरा जोरात हसायला लागला. तो म्हणाला, मला फक्त तुला घाबरवायचे होते. तू किती शूर आहेस हे मला पाहायचे होते, पण तू खूप भित्री निघालीस. बरं, माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वास बसला होता की मोहन माझ्याशी मस्करी करत असावा. मग मोहन म्हणू लागला, ठीक आहे, उठ आणि जेव. मी म्हणाले, मला काही खायला वाटत नाही. होय, मला डोकेदुखी आहे. मला असे वाटते की माझे शरीर खूप कमजोर आहे. मोहन म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्यासाठी चहा बनवतो. चहा प्यायल्याने तुझी डोकेदुखी बरी होईल. मी म्हणाले, नाही, मी इतका चहा पित नाही. चहा प्यावासा वाटत नाही. मोहन म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्यासाठी ज्यूस बनवतो. यामुळे तुझी कमजोरी दूर होईल. पण मी ज्यूसलाही नकार दिला. मी म्हणाले, मला काही प्यायचे नाही. विचित्र गोष्ट अशी होती की माझ्या पतीने जबरदस्तीने माझ्यासाठी ज्यूस तयार केला. मी म्हणाले की मला काही खायचे नाही आणि काही प्यायचे नाही. माझ्या सासरच्या घरी आल्यानंतर मला भूक किंवा तहान का लागली नाही हेच कळत नाही. मोहन म्हणाला, मी तुझ्याकडून काही ऐकणार नाही. तेव्हा तुझ्या तब्येतीची काळजी घे, म्हणूनच मी तुझ्यासाठी ज्यूस तयार केला आहे. त्यामुळे तुला माझ्याकडून तयार केलेला ज्यूस प्यावा लागेल. मला माझ्या नवऱ्याचे बोलणे विचित्र वाटले, पण मग मी ज्यूस प्यायले आणि मग आज सकाळी माझ्यासोबत तेच झाले. ज्यूस प्यायल्याबरोबर मला झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी मी उठले तेव्हा तो ज्यूस नसून काहीतरी असल्यासारखे वाटले, ज्यामुळे मला झोप लागली. मला जाग आली तेव्हा मला खूप राग येत होता, कारण मला जाग आली तेव्हा सकाळचे 11:30 वाजले होते. मला इतकी झोप कशी आली? पण आता मला शंका येऊ लागल्या. घरातले लोक मला औषधे देत आहेत, त्यामुळे मला खूप झोप येत होती आणि माझी कमजोरी वाढत होती. मी ठरवले की मला कोणी दिलेले काही खायचे नाही आणि प्यायचे नाही. मी माझ्या स्वतःच्या हाताने जे बनवीन ते खाईन आणि तेच मी दुसऱ्या दिवशी केले. घरची सगळी कामं मी केली. मी स्वतःसाठी जेवणही बनवले. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. या शांततेत मी कोणाशी कसं बोलणार? सर्वजण आपापल्या खोलीत होते. जरी माझे पती आणि त्याचा मुलगा सकाळी कामावर निघून गेले तरी रात्रीच परत यायचे. पण यावेळी विचित्र गोष्ट म्हणजे इतकी काळजी घेऊनही माझी झोप कमी झाली नव्हती. मी जेव्हा कधी झोपायचे तेव्हा एवढी झोपायचे की मर्यादाच राहिली नाही. माझी प्रकृती ही दिवसेदिवस कमजोर होत चालली होती. मला समजत नव्हते की मला काय होत आहे. आता या घरातील कोणी दिलेले अन्नही मी खात नसे, ते स्वतः शिजवून खात असे. आज मी उपवास ठेवण्याचा विचार केला, पण माझी स्थिती उपवास ठेवण्यास सक्षम नव्हती. तरीही मी ते पाळले. मी निर्जल उपवास ठेवला, पाणीही प्यायले नाही, घरचे कोणतेही काम केले नाही. विचित्र गोष्ट अशी होती की आज मला झोप येत नव्हती आणि मला कोणीही त्रास दिला नाही. आणि मग माझ्या मनात काहीतरी आले, ज्यामुळे माझे मन उडाले. आज जाग आली म्हणून मी माझा नवरा येण्याची वाट पाहत होते. नाहीतर मोहन कधी कामावरून घरी यायचा. घरी आल्यावर तो कधी आला आणि काय करतो हे मला कळत नसे. मी ते उघडण्याची तयारी केली. माझे पती येण्यापूर्वी मी व्यवस्थित कपडे घातले होते. तयार झाल्यावर मी दारात मोहनची वाट पाहत उभी होते. मग अचानक मला काही काम आठवले आणि परत माझ्या खोलीत गेले. माझा नवरा घरी येताच त्याच्या 2 मुली आणि आईने त्याला घेरले आणि दुसऱ्या खोलीत नेले. मला आश्चर्य वाटले की तो माझ्याशी बोलण्याऐवजी त्याच्या मुलींच्या खोलीत का गेला. मी त्याच्या मुलींच्या खोलीच्या दारात जाऊन उभी राहिले.
खोलीत माझा नवरा, त्यांच्या मुली आणि आईसोबत होता. मी दार वाजवू लागले, पण दार काही उघडले नाही. मी काही वेळ दार वाजवत राहिले. दार उघडून माझा नवरा रागाने बाहेर आला. त्याचे डोळे मला राग देत होते. मला पाहताच तो म्हणू लागला, "तू वेडी झालीस का? एवढ्या जोरात दार का वाजवत आहेस?" मी म्हणाले, "तू इथे काय करतोस?" मी मोहनला सांगितले की हे घर माझेही आहे. मी फक्त या घराच्या खोलीतच का राहू? बकवास बोलणे बंद कर आणि तुझ्या खोलीत जा, असे मोहन म्हणाला. मी म्हणाले, "मला पण खोलीत बसून तुमच्याशी बोलायचे आहे." मोहन म्हणाला, "ही खोली माझ्या मुलींची असून सध्या मी माझ्या आई आणि मुलींसोबत राहत राहतो." तो मला ढकलून म्हणाला, "तुझ्या खोलीत जा. तुझ्याशी बोलायची वेळ आली की तुझ्याशी बोलायला तुझ्या खोलीत येईन." मला खूप आश्चर्य वाटले की मोहनला त्याच्या मुलीशी आणि आईशी बोलण्यासाठी फक्त रात्रीची वेळ मिळाली. मी बाहेर उभी राहिले आणि माझ्या पतीने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला आणि आतून हळूवार बोलण्याचे आवाज येऊ लागले. मी दरवाजाजवळ कान लावून ते काय बोलतात ते ऐकण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच समजत नव्हते. मग मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. खिडकी थोडीशी ढकलली आणि खिडकीचा दरवाजा थोडा उघडला आणि मला आत स्पष्ट दिसत होते. मी पाहिले की आत सुमारे 7 लोक उपस्थित होते. माझ्या पतीला 3ही मुली, मुलगा आणि माझी सासू होती. एक माझा नवरा होता. पण आमच्या घरात फक्त 5च माणसं होती. पण त्यांच्याशिवाय ही 2 माणसं कोण होती? मी त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते, पण या घरात काय चालले आहे हे मला समजत नव्हते. मी एक मुलगा मोहनला पैसे देताना पाहिला, पण मला त्या मुलाचा चेहरा दिसत नव्हता. पण एका गोष्टीने मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले. ते म्हणजे मोहन त्याची मोठी मुलगी रीमाच्या जवळ गेला आणि तिला मिठीत घेऊन तिचे चुंबन घेतले. मी माझ्या जागी स्तब्ध झाले. काय चालले होते? मी शांतपणे माझ्या खोलीत आले आणि मी विचार करू लागले की हे काय होत आहे. काही वेळाने मोहन खोलीत आला. माझ्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पण एक गोष्ट विचित्र अशी होती की त्याच्या हातात कॉफीचा कप होता, जो त्याला मला प्यायचा होता. मोहन म्हणाला, "ही कॉफी पी, तुझा मूड सुधारेल." माझ्या नवऱ्याने माझा हात धरला आणि म्हणाला, "मला माफ कर, मला तुझ्याशी असे बोलायचे नव्हते." मी माझ्या पतीला सांगितले की मी रागावले नाही, मी फक्त स्वतःला सामान्य ठेवले. मी खोलीच्या आत पाहिले तेही सांगितले नाही. मी गप्प बसले, पण मोहन मला कॉफी देण्याचा हट्ट करू लागला. मी म्हणाले, "कॉफी आणि चहाचा काय मामला आहे? मी माझ्या इच्छेनुसार सर्व काही खाते आणि पिते, पण मला या घरात सर्व पिण्याची सक्ती का केली जाते? शक्य आहे की कॉफीमध्ये काहीतरी मिसळले आहे, ज्यामुळे तुम्ही मला बेशुद्ध करू इच्छितात." मोहन म्हणाला, "तू वेडी झाली आहेस. मला तुझी काळजी वाटते, म्हणूनच मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. मी तुला बेशुद्ध का करू? तू तुझा मेंदू खूप वापरायला सुरुवात केली आहे. तुझा मेंदू कमी वापर आणि घरातील कामावर लक्ष केंद्रित कर. दिवसभर मोकळी बसतेस, त्यामुळे तुझ्या मनात नकारात्मक विचार येऊ लागले आहेत." माझ्या नवऱ्याला धमकावल्याचा मला राग येऊ लागला, पण पुढच्या क्षणी त्याचा मूड बदलला आणि तो मला प्रेमाने सांगू लागला की मी तुझ्यावर रागावलो तरी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणूनच मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे की तू प्यायलीस तर तुझा मूड फ्रेश होईल. पण बघ, तू मला रागावलीस. मी आता तुझ्याशी बोलणार नाही. माझ्या नवऱ्याचे असे सुंदर शब्द ऐकून माझे मन हलके झाले आणि मी त्याच्या हातातून कॉफी घेतली. मी म्हणाले, "काळजी करू नकोस, मी ही कॉफी पिते." माझे म्हणणे ऐकून मोहन खुश झाला, पण ही माझी सर्वात मोठी चूक होती. कॉफी प्यायल्याबरोबरच मला विचित्र नशा वाटू लागली आणि मी बेशुद्ध पडले. त्यानंतर प्रत्येक वेळी जसे घडले तसेच माझ्या बाबतीत घडले. माझ्या नवऱ्याच्या बोलण्याने मला ग्रासले होते, पण मला नक्कीच समजले की काहीतरी नक्कीच चुकीचे आहे. सकाळी 10 वाजता माझे डोळे उघडले आणि माझ्या पोटात दुखत होते. माझंही डोकं जड वाटत होतं. मला जाग आली तोपर्यंत मोहन कामावर गेला होता. सासू म्हणाली, "लग्न होऊन खूप दिवस झाले आहेत. आता घरच्या सर्व जबाबदाऱ्या तू सांभाळाव्यात अशी माझी इच्छा आहे." घरची कामं करायला माझा काही आक्षेप नव्हता, म्हणून मी सगळं करू लागले. माझ्या नवऱ्याच्या मुली चांगल्या बोलल्या होत्या, पण त्यांनी घरातील कोणत्याही कामाला हात लावला नाही. आणि माझी सासू घरात असतानाही त्या गादीवर बसून पान खात असत आणि त्यांची नजर फक्त माझ्यावरच असायची. ही बाई मला पहिल्यापासूनच खूप विचित्र वाटत होती. तिच्याकडे बघून ती माझ्या नवऱ्याची आई आहे असे अजिबात वाटत नव्हते. एके दिवशी मी कपडे धुत असताना माझ्या नवऱ्याचा मुलगा माझ्याकडे अतिशय विचित्र नजरेने पाहत होता. मला अस्ताव्यस्त वाटले, म्हणून मी साडी माझ्या भोवती घट्ट गुंडाळली. काही वेळाने मी स्वयंपाक करत होते आणि मला माझ्या कमरेवर कोणाचा तरी हात असल्याचे जाणवले. मी घाबरून मागे वळून पाहिले तर माझ्या नवऱ्याचा मुलगा तिथे उभा होता. मला असे पाहून तो थोडा घाबरला. त्याच्या चेहऱ्याचा रंग हरवला होता. मी म्हणाले, "तुला काय पाहिजे आणि तू काय करतो आहेस?" तो म्हणाला, "आई, मला काही करण्याची गरज नाही. मला फक्त पाणी प्यायचे आहे, म्हणून मी स्वयंपाकघरात आलो. मी जातोय." एवढं बोलून तो स्वयंपाकघरातून निघून गेला. पण माझं अंग प्रचंड थरथरत होतं. या घरचे वातावरण कसे होते माहीत नाही. माझ्या नवऱ्याच्या मुलीही खूप विचित्र कपडे घालत.
ती एखाद्या नायिकेसारखी दिसते. एके दिवशी दूधवाला दारात आला आणि मी दारात दूध आणायला गेले. दारापाशी पोचताच मला रस्त्यात 2 महिला उभ्या असलेल्या दिसलीस. मला पाहून त्या आपापसात बोलू लागल्या. दूधवाला दूध देऊन निघून गेला होता, पण त्या महिला अजूनही माझ्याकडे बघत होत्या आणि माझ्या जवळ आल्या आणि म्हणू लागल्या, आम्ही तुला या घरात पाहिले नाही, तू इथे नवीन आहेस का? मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी नवीन आहे, मी या घरची सून आहे. माझे बोलणे ऐकून बायका एकमेकींकडे बघू लागल्या आणि त्यातली एक हसली आणि म्हणाली, अरे सून, मला माहीत नाही तू कितवी सून आहेस. आतापर्यंत या घरात अनेक सुना आल्या आहेत. तिचे म्हणणे ऐकून मी त्या बाईला काही प्रश्न विचारायच्या आधीच माझ्या मागून कोणीतरी माझा हात पकडला आणि मला आत ओढले. माझ्या सासूबाईंनी मला आत ओढलेलं पाहिलं. दुधाचे भांडे माझ्या हातातून जवळजवळ गळून पडले आणि काही दूध जमिनीवरही पडले. माझ्या सासूने पटकन दरवाजा बंद करून कुलूप लावले. माझ्याकडे बघत ती म्हणाली, माझ्या मुलाने तुला किती वेळा सांगितले आहे की जास्त इकडे तिकडे बघण्याची गरज नाही. जर मोहनला कळले की तू दारात उभी राहून वस्तीतील महिलांशी बोलत होतीस तर तुला माहीत नाही की तो तुला काय करेल. मी म्हणाले, मी काय चूक केली? दूधवाला बराच वेळ दार वाजवत होता, कोणीच आले नाही, म्हणून मी दुधाचे भांडे घेऊन गेले. आणि तू माझ्याशी कोणत्या गोष्टी बोलत आहेस? मी कोणतेही पाप केलेले नाही. त्या फक्त परिसरातील महिला होत्या. त्या दिवशी माझ्या सासूबाईंनी खूप गोंधळ घातला. आता मला त्या लोकांवर संशय येऊ लागला. मी विचार करत होते की शेजारच्या त्या बायकांना मला काय सांगायचे आहे. आता फक्त शेजारच्या बायकाच मला या घराचं रहस्य सांगू शकत होत्या. मी एका महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला. एक दिवस मी कोणत्या तरी बहाण्याने गच्चीवर गेले. त्यावेळी घरातील सर्व लोक झोपले होते. टेरेसवर गेल्यानंतर मी दगड उचलून घरासमोरील गच्चीवर मारण्यास सुरुवात केली की कोणीतरी बाहेर येईल आणि मी त्यांच्याशी बोलण्याची संधी घेईल. मी दगडफेक केल्यावर एक बाई खिडकीतून डोकावू लागली. मी तिला बोलावून महिलेला कोणत्या तरी बहाण्याने टेरेसवर बोलावले. ती महिला तिच्या गच्चीवर आली. आमच्या घराची गच्ची समोरच समोर होती. मी तिला सांगितले की आज रस्त्यावर का उभी राहून माझ्याबद्दल बोलत होतीस आणि मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला या घराबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. कृपया मला सर्व काही सांगा. मी येथे खूप काळजीत आहे. मला हे घर खूप विचित्र वाटतं. ती बाई म्हणाली, मी तुला सगळं सांगते, मात्र माझे नाव या प्रकरणात येऊ नये. मी म्हणाले, ठीक आहे, तुझं नाव येणार नाही. ती बाई म्हणाली, तू ज्या घरात राहतेस ते घर नाही ना तुझं सासर. या घरात राहणारा माणूस तुझा नवरा नाही. उलट हे लोक या घराचे कुटुंबीय नाहीत. हे घर नाही, कोटा आहे. तेथे राहणारी महिला मोलकरी नसून 2 अल्पवयीन मुलींनाही या घरात आणण्यात आले आहे. मुली आहेत. ही बाई मुली आणते. तुझ्या नवऱ्यालाही तेच काम आहे. तो एकतर लग्नाच्या बहाण्याने मुलींना या घरात आणतो किंवा त्यांचे अपहरण करतो. यावेळी तुम्ही एकटे आला आहात. या लोकांवर अनेकदा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, परंतु प्रत्येक वेळी ते पोलिसांपासून निसटतात, कारण आजपर्यंत पोलिसांना त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळालेले नाहीत. ते वस्तीत राहणाऱ्या लोकांना त्रास देतात, त्यामुळे त्यांची कोणालाच पर्वा नाही. हे वास्तव ऐकून माझ्या डोक्यात बॉम्ब फुटल्यासारखे वाटले. मी काय ऐकले होते? मला जे माझ्या सासरचे घर वाटत होते ते खरे तर एक कोटा होता आणि रोज रात्री माझी इज्जत लिलावासाठी ठेवली जात असे. मला ड्रग्ज देऊन माझ्या प्रतिष्ठेशी खेळण्यात आलं. कसा तरी स्वतःवर नियंत्रण ठेवल्याने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, या घरात राहणारा मुलगा कोण आहे? महिलेने सांगितले, जो मुलगा तिथे राहतो तो तुमच्या पतीचा मुलगा नसून त्या बाईचा मुलगा आहे आणि त्यालाही तेच काम आहे. घरात राहणाऱ्या मुली पळून जाऊ नयेत म्हणून त्यांची नजर असते. दर महिन्याला एक नवीन मुलगी इथे आणली जाते. मी म्हणाले, मुलींना इथे आणून काय केले जाते? इथल्या मुली आणि बायकाचे काय होते हे मला माहीत होते. त्यामुळे कदाचित माझा सन्मान अबाधित आहे आणि माझ्याकडून एखादे घोर पाप केले गेले आहे. ती बाई म्हणाली, येथे येणाऱ्या प्रत्येक मुलीचे शरीर विकले जाते. हे ऐकून पायाखालची जमीनच निघून गेली. महिलेने सांगितले की हे लोक खूप धोकादायक आहे. हे थेट लोकांसमोर जातात, पण त्यांचे वास्तव आपण कधीच ओळखले आहे, कारण आम्ही त्यांच्या शेजारी राहतो. येथे आणलेल्या मुलींना बेशुद्ध करून त्यांची किंमत मोजली जाते. जोपर्यंत मुलगी बेशुद्ध राहते तोपर्यंत तिला काहीच कळत नाही. रात्रभर तिला काय होतंय? त्या बाईचे बोलणे ऐकून मला घाम फुटला. अखेर ही महिला काय म्हणत होती? त्या महिलेने मला सांगितले की मला तू आवडलीस, म्हणून मी तुला सांगेन की लवकरात लवकर इथून पळून जा, अन्यथा हे लोक तुला कुठेही सोडणार नाहीत. त्या बाईचे बोलणे ऐकून मी रडायला लागले. माझी इज्जत किती काळापूर्वी नष्ट झाली होती माहीत नाही. माझ्या लग्नाला 8 दिवस झाले आणि या 8 दिवसात मी 8 ताससुद्धा जागे झाले नव्हते. मी सर्व वेळ झोपायची आणि याचा अर्थ असा होतो की झोपताना माझी प्रतिष्ठा खराब होत होती. हे लोक आपला व्यवसाय चालवत होते. ती बाई तिच्या घरी गेली आणि मला प्रश्न पडला की मी काय करू? मी आता हे सर्व सहन करणार नाही असे ठरवून माझ्या खोलीत गेले. मी माझ्या पतीचा फोन उचलला आणि पोलिसांना फोन केला. मी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. इतके दिवस माझ्यासोबत
जे घडत होते त्यावरून मला कळत होते हे लोक दुसऱ्या दिवशीही माझ्यासोबत सर्व काही करतील. मला त्या लोकांना रंगेहात पकडायचे होते. म्हणून दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने ज्यूसचा ग्लास माझ्यासमोर ठेवतात मी शांतपणे ज्यूसचा ग्लास घेतला आणि ज्यूस पीत असल्यासारखे माझ्या नवऱ्याला प्रतिक्रिया देऊ लागली. पण मोहनचे लक्ष विचलित होताच मी ग्लास खाली ओतला. काही वेळाने मी झोपेचे नाटक करू लागले. मी पोलिसांना वेळ दिला होता. मोहन 10 वाजता घरी यायचा. हा सगळा प्रकार रात्री 1:30च्या सुमारास माझ्यावर झाला. त्या दिवशीसुद्धा माझ्या नवऱ्याने मला दुसऱ्या पुरुषासोबत सोडले होते आणि माझे पती रूमच्या बाहेर गेले होते. पण मी आता जागी होते आणि झोपण्याचे नाटक करत होते. मला असे वाटले की कोणीतरी माझ्या खोलीत आले आहे आणि माझ्या शरीराला स्पर्श करू लागले. आणि त्यानंतर पोलीस आमच्या घरी आले आणि पैसे देऊन माझ्या इज्जतीशी खेळायला आलेल्या व्यक्तीला रंगेहात त्याने पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली की या माणसाने आज रात्री माझी किंमत या लोकांना दिली आहे. आता पोलिसांनी त्या लोकांविरुद्ध पुरावे गोळा केले होते. मी माझी साक्षीही पोलिसांना दिली होती. रातोरात या लोकांना अटक करण्यात आली. मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले. आता जेव्हा मी हे सर्व माझ्या आईवडिलांना सांगितले तेव्हा ते खजील झाले. माझ्या आईवडिलांनी सांगितले की त्याच दिवशी आम्हाला संशय आला होता. ज्या दिवशी त्या मुलाने आमच्याशी पैज लावली होती की आज नंतर तुम्ही लोक तुमच्या मुलीशी बोलणार नाही. बरं, त्या लोकांना अटक करण्यात आली होती. मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले होते. मी कोर्टाच्या माध्यमातून घटस्फोटही घेतला. मी आजपर्यंत लग्न केलेले नाही. मी आत्ता 35 वर्षाची आहे आणि मला लग्न करायचे नाही कारण लग्नाचे नाव मला घाबरवते. माझे आईवडील म्हातारे झाल्यामुळे त्यांच्या घरी राहून मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे. मी शिक्षित आहे आणि माझे आणि माझ्या पालकांचे पालनपोषण करण्यासाठी काम करत आहे. तुम्हीच सांगा माझं लग्न न करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवा. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.